मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. अमित शहांसोबत फडणवीसांची महत्त्वाची बैठक. महाराष्ट्रातील अतिवृष्टी संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती. लोणावळ्यातील मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर. हुडको कॉलनी पूर्णपणे पाण्याखाली. सुमारे 250 घरांमध्ये शिरलं पाणी. नाशकात पावसाची संततधार. रामकुंड परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ. दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी. परिसरातील दुकान हटवण्याचं काम सुरू. नाशिककरांवरील ढगफुटीचा धोका तुर्तास टळला. वाऱ्याचे ढग अहिल्यानगर सुरतकडे सरकलेत. मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचं आवाहन. वसई विरारमध्ये पावसाची उसंत. एव्हरशाईन परिसरातील लिंक रोड अजूनही पाण्याखालीच. कमरेभर पाण्यातून नागरिक काढतायत वाट. मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. शिरूर तालुक्यातील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा पाण्याखाली. शिरूर, दौंड आणि हवेली तालुक्यांमधील संपर्क तुटला. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणी साठ्यात वाढ. धरणांतील पाणीसाठा 28.92%. देहू आळंदीतील इंद्रायणी नदी धोक्याच्या पातळीवर. मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग पाण्याखाली. पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येत घट. कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार. पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. 56 बंधारे पाण्याखाली. रोहामधील कुंडलिका नदीचं रौद्ररूप. रोहा शहराला पुराचा वेढा. रायगडमधील रोडा कोलाड रोड पाण्याखाली. रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे सावित्री नदी धोक्याच्या पातळीवरून वाहण्यास सुरुवात. गेल्या 36 तासांपासून महाड बाजारपेठेत पाणीच पाणी. आणि मुंबईसह ठाणे पालघरला रेड अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. खबरदारी म्हणून शाळा कॉलेजना सुट्टी जाहीर. नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. रविवारी आणि सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याची घटना घडली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना उभाटा खासदार संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला. एका दिवसांत सरकारचं 6,700 कोटी रुपये वाहून गेलेत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. सरकारला कमिशन, दलाली मिळाली. भाजपला मिळालेला निधी वाहून गेला नाही असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. म्हणजे जे काय खड्डे पडले आहेत, एक खड्डा पडला आहे, दोन खड्डे पडले आहेत, 67 बरं का, 6,700 कोटी काल एका झटक्यात वाहून गेले. कमिशन दलाली मिळाली, ती वाहून नाही गेली. भारतीय जनता पक्षाला निधी मिळाला त्यातून, पण सरकारचे साधारण 4,500 कोटी त्याच्यामध्ये वाहून गेले. दरम्यान सलग 16 तासांच्या अथक प्रयत्नानंतर मिसिंग लिंकवरील कोसळलेली दरड आणि कमान हटवण्यात यश आलेलं आहे. यावरूनच आता मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत सरकारचे आभार मानले. ट्विट करत त्यांनी सरकारचे आभार मानले असून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक आता पूर्ववत झाली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आपण दिलेल्या तत्पर प्रतिसादाबद्दल
आणि केलेल्या जलद कार्यवाहीबद्दल धन्यवाद असं ट्विट करत मिलिंद नार्वेकर यांनी सरकारचे आभार मानले. आपण पाहू शकतो मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत सरकारचे आभार मानलेले आहेत. आपण पाहिलं की सलग 16 तासांच्या अथक प्रयत्नानंतर मिसिंग लिंकवर जी दरड कोसळली होती ती हटवण्यात आलेली आहे, कमान हटवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत सरकारचे आभार मानले. ट्विट करत त्यांनी सरकारचे आभार मानले असून द्रुतगती मार्गावरील वाहतूक आता पूर्ववत झाली. दरम्यान मिसिंग लिंकवरील दुर्घटनेवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली आहे. मिसिंग लिंकवर दरड कोसळली त्याला नेहरूच जबाबदार आहेत आणि तरी सुद्धा ज्यांना सरकारवर टीका करायची आहे त्यांनी पाकिस्तानला निघून जावं असं संदीप देशपांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी पोस्ट नेमकी काय केली, काय ट्विट केले हे पाहूयात. मिसिंग लिंक वर दरड कोसळली त्याला नेहरू जबाबदार आहे आणि तरी सुद्धा ज्यांना सरकारवर टीका करायची आहे त्यांनी पाकिस्तानमध्ये निघून जा. पुण्यात सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर रांजणे खामगाव रस्त्यावरील थोपटेवाडी इथल्या पुलावर ओढ्याचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे परिसरातील 10 ते 12 गावं तसेच वाड्या वस्त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. दरम्यान पावे घाट रस्ताही बंद करण्यात आलेला आहे. पानशेतकडे जाणारा पर्यायी मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. प्रशासनाने नागरिकांनी या मार्गावरून प्रवास टाळावा असं स्पष्ट आवाहन करण्यात आलेलं आहे. पुणे आणि परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पात्रात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येते. मात्र वाहून येणाऱ्या पाण्यासोबतच मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहत असल्यानं ती राहू पिंपळगाव पुलाला अडकलेली आहे. जलपर्णीचा प्रचंड साठ्यामुळे पाण्याचा प्रवाह अडथळा निर्माण करत असून पुलाला गंभीर धोका निर्माण झालेला आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन जलपर्णी हटवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते. त्यानंतर पालघरमध्ये देखील पालघर जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं असून पश्चिम किनारपट्टीसह परिसरात मध्यरात्रीपासूनच पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. केळवेसह परिसराला पाणी पुरवठा करणारा झांझरोळी धरणाचा काही भाग पहाटे 7 वाजताच्या सुमारास पावसाच्या पाण्याखाली वाहून गेल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पाहू शकतो पालघरमधले दृश्य आहेत. दरम्यान कल्याणमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. अशातच आता कल्याणच्या पत्री पूल परिसरात एका खड्ड्यात बाईक स्वार पडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका मोबाईल कंपनीने खोदलेल्या खड्ड्यात हा बाईक स्वार पडलेला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे. आपण पाहू शकतो कल्याणमधले दृश्य आहे. कल्याणमध्ये खड्ड्यात एक बाईक स्वार जो आहे तो पडला आहे. प्राथमिक माहितीनुसार एका मोबाईल कंपनीने खोदलेल्या खड्ड्यात तो पडला आहे. हे सीसीटीव्ही दृश्य आपण पाहू शकतो. कल्याणमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय. पावसाने दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर आता अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय. कल्याणमध्ये देखील अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य असताना एका खड्ड्यात बाईक स्वार पडल्याची घटना घडलेली आहे. कल्याणमधले दृश्य आहे.